नमस्कार मित्रांनो, ढगाळ वातावरण आणि सकाळची हे धुई यामुळे हरभऱ्यामध्ये बरंच नुकसान झालं असं आपण म्हणू शकतो. कारण की हे पूर्ण फुलं यामध्ये फुलाचे रूपांतर पूर्ण गाठ्यामध्ये नाही झाले. तर हा बघा, तर हा हरभरा प्लॉट जवळपास आता याला 80 दिवस पूर्ण होतात. 10 नोव्हेंबरचा हा पेरणीचा प्लॉट, ज्या की 92-18 80 दिवस पूर्ण झाले. आणि बघू शकता गाठे आहेत, भरपूर गाठे आहेत. तरी पण आपण म्हणू शकतो की शेंड्यावरचे फूल पाहू आपण, की जे या ढगाळ वातावरणाने थोडा प्रभाव दाखवलेला आहे. बघा, हाती येत आहे. फुलाला हात लावला की डायरेक्ट हाती येत आहे. ते पूर्ण फुलाचे नाही असं, परंतु काही फुलाचं बघा असा. हा बा, हे फूल याचं सुद्धा गाठ्यात रूपांतर झालं असतं, परंतु हे ढगाळ वातावरण याला कारणीभूत आहे. आणि या ढगाळ वातावरणामुळे घाटे अळी पण आपल्याला दिसत आहे. आता याला फवारणी करायची बाकी आहे. आतापर्यंत अळी नव्हती त्यामुळे केली नाही, परंतु आता अळी दिसत आहे, त्यामुळे आता याला फवारणी सुद्धा करणे आवश्यक आहे. आणि पाण्याचे नियोजन, मला कमेंट बॉक्समध्ये पाण्याचे नियोजन विचारले, परंतु बघा, याला पाण्याची गरज आहे का तुम्हाला दिसत आहे. भरपूर पाणी फुलाच्या वेळेस, म्हणजे फुल यायच्या अगोदर याला 6 ते 7 तास 40 फुटावर नोझल ठेवून पाणी व्यवस्थापन केलेलं आहे. त्यामुळे याला गरज भासत नाही आहे सध्या. आणि काळी जमीन आहे, बघू शकता, काळी क्षार जमीन आहे. काळ्या जमिनीचं आणि दुसऱ्या काही वेगळ्या जमीन आहेत त्यामध्ये फरक आहे थोडा. त्यामुळे आपली जमीन पाहून पाण्याचं नियोजन करावं. पण यामध्ये सध्या तरी पाणी हा हरभरा मागत नाही, त्यामुळे याला मी पाणी सध्या तर काही सुरू करणार नाही. आणि आपल्या विदर्भामध्ये 2, 3, 4 तारखेदरम्यान कुठं पाऊस पडेल सांगता येत नाही. आणि पाऊस जर आला तर मग तर कामच नाही. त्यामुळे सध्या तर याला पाण्याची काही गरज नाही. काही फूल आहे, काही प्रमाणात फूलसुद्धा आहे, परंतु पाऊस जर आला मग तर शेवटपर्यंत पाणी द्यायचं काम नाही. त्यामुळे पाणी काही सुरू करणार नाही. ऐंशी दिवसाचा प्लॉट झाला आणि 90 दिवसाच्या पुढे पूर्ण भरून जाईल. 90 ते 100 दिवसादरम्यान आता याला एक फवारणी झाली म्हणजे याचं सोंगणीच करायचं काम राहील. वाढल्यानंतर बघू आता आपण. बघा मित्रांनो, गाठे कसे आहेत.
थोडंफार शेंड्याचं फूल या ढगाळ वातावरणाने थोडा त्याच्यावर परिणाम झालेला आहे. बाकी प्लॉट ओके आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.